सावंत साहेबांची रांजणगावला बदली होऊन 1 दिवस झाला होता. काही जुन्या केसेस ते चाळत बसले होते. एका हातात सिगारेट व दुसऱ्या हाताने ते फाईलीतली पाने पलटत होते. हवालदार ससाने आत आला. साहेब, चहा आणला आहे. चहाचा कप टेबलावर ठेवत तो म्हणाला, बरं झालं, चहा आणला. थंडीच्या दिवसात चहा म्हणजे एक अमृतच असतं. चहाचे झुरके मारत सावंतसाहेब म्हणाले, बरं, पाटीलला बोलाव आणि तूही परत ये. हो साहेब, असं म्हणून ससाने बाहेर निघून गेला. थोड्याच वेळात PSI पाटील बरोबर आत आला. जय हिंद साहेब, मला बोलावलं? हो. ही फाईल पेंडिंग का राहिली आहे? कोणती साहेब? हीच, हरदासपूरच्या गावदेवी मंदिरात भटाची हत्या झाली ती केस. हा साहेब, या गोष्टीला 8 दिवस झालेत. अगोदरच्या मानेसाहेबांनी खूप तपास केला, पण क्लू असा काही मिळाला नाही. आणि अजूनही मी माझ्या परीने तपास करतोय. ठीक आहे, मला सांग, तुम्ही तपास कसा केला? सावंतसाहेब सिगारेटचा कश मारत म्हणाले, साहेब, हरदासपूरमध्ये गावदेवी देवळाचा कैवल्य नावाचा पुजारी त्याची हत्या करून गावदेवीची मूर्ती आणि तिच्या अंगावरचे जुन्या घडणीचे दागिने चोरीला गेलेत. आम्ही गावकऱ्यांची जबानी घेतली, पण त्यातूनही काहीच हाती लागले नाहीये. त्यानंतर गावातल्या प्रत्येकाच्या घराची झडती घेतली. गावकऱ्यांनी सहकार्य केलं, कारण साहेब, गावातला प्रत्येक जण त्या पुजारीला मानत होता. ती मूर्ती 400 वर्षांपूर्वीची होती ना? उंचीला किती होती? हो साहेब, 3 ते 4 फूट होती, असे गावकरी म्हणत होते. त्या गावातली नेते मंडळी काय म्हणत होती? त्यांचं विचारू नका साहेब, ते तर मोर्चा घेऊन आले होते. मानेसाहेबांनी त्यांना समजावून पाठवून दिलं. या नेते मंडळींना मोठेपणा मिरवण्याशिवाय येतं काय दुसरं? ठीक आहे, आपण तपास पुढे चालू करू. सिगारेट विझवत ते म्हणाले, तुम्ही आदेश द्या तसा तपास सुरू करतो. पहिलं म्हणजे खबऱ्यांचे नेटवर्क काय म्हणतंय? त्यांच्याकडून काहीच माहिती नाही आली, पण तरी सुद्धा ते काम करत आहेत. याचा अर्थ मूर्ती अजूनही गावातच आहे. म्हणजे साहेब, जर मूर्ती बाहेर गेली असती तर खबऱ्याने ती माहिती आपल्याला सांगितली असती. नाकाबंदी अजून चालू आहे की काढून घेतली? हो साहेब, ACP साहेबांना सांगून अजूनही नाकाबंदी केली आहे. व्हेरी गुड. साहेब, मला एक शंका आहे. ते दागिने त्यांनी कोणाला तरी विकले असतील. त्यामुळे आपण सोनारांवर नजर ठेवली तर? नाही, त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नॉर्मल केसमध्ये ते चाललं असतं, पण हे दागिने ते इथे विकू शकणार नाही, कारण ते दागिने साधे नाहीत. जर विकले असते तर नक्कीच कोणीतरी आपल्याला सांगितले असते. आणि मला वाटतं दागिने आणि मूर्ती एकाच ठिकाणी असणार आहे. मग साहेब, तपासाला कुठून सुरुवात करायची? एक काम करू आपण, हरदासपूरला जाऊया आणि तिथल्या सरपंचांना भेटूया. असं म्हणत ते उठले. ठीक आहे साहेब, मी गाडी काढतो. ससाने बाहेर गेला. मागोमाग पाटील आणि सावंतसाहेब बाहेर पडले. गाडी सरपंचांच्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली. सरपंच मांढरे आणि गावकरी बंगल्याच्या बाहेर बोलत बसले होते. पोलीस आलेले पाहून सरपंच उठून उभे राहिले. या साहेब, मी या गावचा सरपंच मांढरे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार सरपंच साहेब, मी इन्स्पेक्टर सावंत. नुकतीच बदली झाली आहे. या तुमच्या गावच्या केससाठी तुम्हाला भेटायला आलोय. तुमच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याची आम्हाला गरज आहे. गावकऱ्यांकडे पाहत सावंतसाहेब म्हणाले, हो, का नाही? पण साहेब, या घटनेला 8 दिवस झालेत. अजून प्रगती काही दिसत नाहीये. म्हणून गावकरी माझ्याशी बोलायला आले होते. मी समजू शकतो देवीबद्दल असलेली भावना, पण आता मी आलोय. मी माझ्या परीने तपास करतो. मला काही दिवस द्या. मी नक्कीच ती मूर्ती आणि दागिने शोधून काढीन.
ठीक आहे, तुम्हाला जे काही सहकार्य पाहिजे असेल ते देतो, पण लवकरात लवकर शोधून काढा. मला काही चौकशी करायची होती. गावकऱ्यांकडे पाहत सावंतसाहेब म्हणाले. सरपंच समजून गेले आणि त्यांनी गावकऱ्यांना जायला सांगितलं. या साहेब, बसा. बाजूच्या खुर्चीकडे पाहत सरपंच साहेब म्हणाले. मांढरे साहेब, मंदिरात पूजा अर्चा कशी चालते? आमचे जे पुजारी होते ते सकाळी 4 वाजता उठून अभिषेक करतात. सकाळी 7 वाजता आरती असते. नंतर दर्शनासाठी मंदिर खुले असते. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवले जाते. संध्याकाळी 6 वाजता आरती होते व 9 वाजता मंदिर बंद करतात. पुजारी कुठे राहत होते? त्यांना मंदिराच्या बाजूलाच एक खोली बांधून दिली होती. ते अविवाहित होते. सरपंच माहिती सांगत होते. तुम्हाला गावात असं काही संशयास्पद फिरताना कोणी दिसलं का, जे की यापूर्वी गावात कधी पाहिलं नव्हतं? तसं आता सांगता नाही येणार, कारण गाव तसं लहान आहे. कोणी असं वावरताना दिसलं असतं तर नजरेत आलं असतं. साहेब, तुम्हाला एक विनंती होती. आपण माझ्यासोबत गावात याल का? अहो, त्यात विनंती कशाला? माझं कामच आहे ते. असं म्हणून ते उठले आणि त्यांना घेऊन गावात आले. गावात आल्यावर त्यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या काही गावकऱ्यांकडेही अनोळखी इसम फिरताना दिसले का म्हणून चौकशी केली, पण काहीच निष्पन्न झाले नाही. ते चालत चालत गावातील बाजाराजवळ आले तेव्हा सावंतसाहेबांची नजर एका किराणा मालाच्या दुकानावर गेली. ते दुकानात गेले. गल्ल्यावर एक गुजराती माणूस बसला होता. दुकानातले 2 नोकर गिराईकांचे सामान भरून देत होते. सरपंचांनी पोलिसांना पाहून तो म्हणाला, राम राम सरपंच साहेब. राम राम. हे इन्स्पेक्टर सावंतसाहेब आहेत. पुजाऱ्याचा खुनाची आणि मूर्ती व दागिने शोधायला आलेत. राम राम साहेब. गुजराती माणूस सावंतसाहेबांकडे पाहत म्हणाला. शेठ, किती वर्ष झालेत तुम्ही दुकान चालवत आहात? बापजाद्यापासून हे दुकान चालवतोय साहेब. तुम्ही गावातल्या लोकांना ओळखत असालच मग. हो साहेब, बहुतेक लोकांना ओळखतो. तुम्ही माल रोखीने देता का उधारीवर? उधारी फक्त जुन्या गिराईकांनाच देतो साहेब. बरं, 1-2 महिन्यांपूर्वी नवीन गिराईक तुमच्या दुकानात आले होते का? सावंतसाहेबांचे प्रश्न पाटील ऐकत होता. साहेबांचा तपास तो पाहत होता. दुकानदार आठवण्याचा प्रयत्न करत होता. शेठ, तुम्ही नीट आठवण्याचा प्रयत्न करा, कारण तुमच्या दुकानात येणाऱ्या गिराईकांची आस्थेने चौकशी करताना तेव्हा नीट आठवा. हो साहेब, 1 महिन्यापासून एक नवरा बायको अधूनमधून सामान घ्यायला येत होते. तू असं म्हणताच सावंतसाहेब सतर्क झाले. त्यांची नावं माहिती आहेत का? सानिका मॅडम नाव होतं त्या बाईचं. कारण होम डिलिव्हरी द्यायला आमचा हा नाऱ्या जायचा. व्हेरी गुड. कुठे राहतात ते? मागच्या आळीत राहतात साहेब, पण 7-8 दिवस झाले ते आले नाहीत. ठीक आहे, खोली दाखवण्यासाठी तुमच्या त्या नाऱ्याला आमच्या सोबत पाठवा. सावंतसाहेब असं म्हणताच दुकानदाराने नाऱ्याला त्यांच्या बरोबर जायला सांगितलं. नाऱ्या त्यांना घेऊन मागच्या आळीत आला व एका खोलीकडे हात दाखवून इथे राहतात असं सांगितलं व तो निघून गेला. सरपंच व पोलीस आलेले पाहून एक गावकरी पुढे आला. नमस्कार सरपंच साहेब. काय झालंय? नमस्कार. पोलीस चौकशीसाठी आलेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे. या खोलीत नवरा बायको राहत होते ना? हो, पण मला जास्त नाही माहिती. तुम्हाला या खोलीची मालकीण शांता मावशी जास्त सांगू शकेल. तिला बोलाव, सरपंच म्हणाले. तेव्हा तो गावकरी बाजूच्या खोलीत गेला व बाहेरून शांता मावशीला हाक मारून बोलावले. साहेब, ही शांता मावशी. सरपंचाने पोलीस पाहून ती घाबरली. शांता, अशी घाबरू नकोस. ते पुजाऱ्याच्या खुनाची चौकशी करायला आलेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तर दे.
सरपंच तिची भीती घालवत म्हणाले, तुम्ही या खोलीची मालकीण आहात? सावंतसाहेब म्हणाले, हो साहेब. काय झालं? ही खोली भाड्याने दिली होती का कोणाला? हो साहेब, नवरा बायको होते ते. मग भाड्याचे काही पेपर बनवले का? नाही साहेब, त्यांना फक्त एका महिन्यासाठीच ही खोली भाड्याने हवी होती. कमाल आहे, हाच निष्काळजीपणा भारी पडतो. बरं, त्यांचं वर्णन करू शकता का? म्हणजे दिसायला कसे होते? हो साहेब, ठीक आहे. ससाने, स्केच आर्टिस्टला बोलावून घ्या आणि स्केच काढून घ्या. हो साहेब. ससानेने स्केच आर्टिस्टला बोलावून घेतलं. हे बघा मावशी, ते डायरेक्ट आले होते की कोणी घेऊन आले होते? हा साहेब, नाक्यावरचा तो एजंट आहे ना, त्याने आणलं होतं. बरं, या खोलीची चावी द्या, आम्हाला खोली तपासायची आहे. सावंतसाहेब असं म्हणताच तिने आत जाऊन चावी आणली. ससाने, पाटील, खोलीची बारकाईने तपासणी करा. दोघे आत गेले, पण काहीच मिळालं नाही. ससाने, स्केच आर्टिस्ट आला की स्केच काढून घे. तोपर्यंत आम्ही नाक्यावरच्या एजंटकडे जाऊन येतो. हो साहेब. ते त्या एजंटच्या दुकानासमोर आले. सरपंच व पोलीस आलेले पाहून तो उठून उभा राहिला. या सरपंच साहेब, काय काम काढलं? तो हसत म्हणाला, इन्स्पेक्टर साहेबांना तुझ्याकडे काम आहे. माझ्याकडे? काही घडलं का? तो घाबरून सावंतसाहेबांकडे पाहत म्हणाला, मागच्या आळीतली शांतामावशीची खोली तो भाड्याने दिली होती का? हो. माझ्याकडे रमेश जडते आणि सानिका जडते हे दोघे नवरा बायको आले होते. तो एजंट म्हणाला, त्यांची काही फोटो आयडी घेतली होती का? नाही साहेब, 1 महिन्याकरता त्यांना रूम हवी होती, म्हणून नाही घेतली. बघितलं सरपंच साहेब, हे किती निष्काळजी लोक आहेत. अशा लोकांमुळेच आमच्या तपासात अडथळे येतात. सॉरी साहेब, परत असं नाही करणार. मान खाली घालत तो म्हणाला, ती पार्टी डायरेक्ट आली होती का कोणी पाठवली तुझ्याकडे? गुलाबरावांनी पाठवली होती. गुलाबराव? हे कोण सरपंच साहेब? विरोधी पक्षाचा नेता आहे. ठीक आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. ते सर्वजण गुलाबरावांच्या बंगल्याजवळ आले. गुलाबराव काही कार्यकर्त्यांबरोबर बसले होते. सरपंच आलेले पाहून गुलाबराव उठून पुढे झाले. अलभ्य लाभ सरपंच साहेब, हे इन्स्पेक्टर सावंतसाहेब आहेत. त्यांना त्या पुजाऱ्याच्या खुनाची आणि मूर्तीची चौकशी करायची आहे, त्यासाठी आलेत. चौकशी? आणि माझ्या घरात? त्यांच्या बोलण्यातले गोम सरपंचांनी ओळखली. गुलाबराव, ते सगळ्या गावात चौकशी करत आहेत. सरपंच म्हणाले, बोला इन्स्पेक्टर साहेब, काय चौकशी करायची होती? जरा मगरुरीने गुलाबराव म्हणाला, तुम्ही रमेश जडते आणि सानिका जडते यांना ओळखता का? सावंतसाहेब असं म्हणताच त्यांच्या चेहऱ्यात थोडासा फरक पडला. तो सावंतसाहेबांच्या चाणाक्ष नजरेने टिपला. हां, पण त्यांचं काय झालं? नाही, काही झालं नाहीये. तुम्ही त्यांना पर्सनली ओळखता का? तसं काही पर्सनली नाही ओळखत, पण एके दिवशी घरी आले होते तेव्हा त्यांना खोली भाड्याने पाहिजे होती असं म्हणाले, म्हणून मी त्यांना नाक्यावरच्या एजंटकडे पाठवून दिलं. कमाल आहे गुलाबराव, अख्खे गाव आणि बाजारपेठ सोडून तुमच्याकडे भाड्याची खोली मागायला आले होते. सावंत किंचितसे हसत म्हणाले, अहो साहेब, कोणीतरी त्यांना सांगितलं असेल, तसे आम्ही पडलो समाजसेवक. लोक आले की त्यांची सेवा करायची, हे आमचं काम. साहेब, एवढीही समाजसेवा करू नका की पोलीस खात्याला प्रॉब्लेम होईल. सावंतसाहेब म्हणाले, प्रॉब्लेम कसला? गुलाबराव, ज्यांना तुम्ही त्या एजंटकडे पाठवले तेच या केसमधले आमचे संशयित आहेत. बापरे, याची मला कल्पनाच नव्हती. बरं, त्यांचा काही तुम्हाला थांगपत्ता लागला तर कळवा आम्हाला. असं म्हणून ते आणि सरपंच निघून गेले. सरपंचांचे आभार मानून ते पोलीस स्टेशनला आले.
काही वेळाने ते ससाने त्या दोघांचे स्केच घेऊन आत आला. साहेब, स्केच आणलेत. त्या दुकानदाराने आणि एजंटने कन्फर्म केलंय. व्हेरी गुड. त्यांनी स्केच पाहिले. ते कोणते गावकरी वाटत नव्हते, शहरी भागातले वाटत होते. ससाने, एक काम कर, गुलाबरावांवर नजर ठेवायला सांग आणि प्रत्येक नाकाबंदीवर हे स्केच पाठवून दे. तसेच 2 कॉन्स्टेबलकडे हे स्केच देऊन शहरात चौकशी करायला सांग. आणि मला गुलाबराव आणि सरपंच यांचे कॉल रेकॉर्ड हवेत. हो साहेब, असं म्हणून तो निघून गेला. खरं म्हणजे या खुनाच्या आणि चोरीच्या मागे हे दोघे असू शकणार नाही. त्यामागे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे. आणि ही मूर्ती विकत घ्यायला कोणीतरी विदेशी माणूस त्यांच्या मागे असणार. सावंत साहेबांना एसीपी साहेबांचा फोन आला. त्यांनी फोनवरून तपास कुठपर्यंत आलाय याची चौकशी केली. तेव्हा गुलाबराव आणि सरपंच साहेबांच्या बंगल्याची झडती घ्यायला सांगितलं व तसं वॉरंट तयार करून देतो असे एसीपी साहेब म्हणाले. सावंत साहेबांनी ससाने व पाटील यांना बोलावून घेतलं. ससाने आणि पाटील आत आले. एसीपी साहेबांचा फोन आला होता. त्यांनी सरपंच आणि गुलाबराव यांच्या बंगल्याची झडती घ्यायला सांगितले आहे. तसं सर्च वॉरंट कॉन्स्टेबल घेऊन येतोय. पण साहेब, सरपंच साहेबांच्या बंगल्याची झडती, ते तर आपल्याला मदतच करत होते ना. पाटीलने त्याची शंका म्हणून दाखवली. पाटील, ते आपल्याबरोबर फिरले म्हणजे त्यांच्यावर संशय घ्यायचा नाही असं होत नाही ना. जोपर्यंत खरे गुन्हेगार मिळत नाहीत तोपर्यंत गावातला प्रत्येक जण आपल्या रडारावर असणार आहे. हो साहेब, बरोबर. एक काम कर, गुलाबराव आणि सरपंच बंगल्यावर आहेत का ते बघ आणि जर नसतील तर बोलावून घे. पाटीलने दोघांनाही फोन केला. साहेब, गुलाबराव बंगल्यावर आहेत. सरपंच अर्ध्या तासात बंगल्यावर येतील. ठीक आहे, चल, वॉरंट सोबत घे. गाडी घेऊन ते गुलाबरावच्या बंगल्यावर निघाले. ते बंगल्याच्या लॉनवर बसले होते. पोलीस परत आलेले पाहून ते जागेवरून उठले. काय इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही परत इथे? हो, तुमच्या बंगल्याची झडती घ्यायची आहे. सर्च वॉरंट दाखवत सावंत साहेब म्हणाले. झडती? आम्ही काय चोर वाटलं तुम्हाला? साहेब, तसं काही नाहीये. आम्हाला शंकेचे निरसन करायचे होते. ठीक आहे, करून घ्या तुमच्या शंकेचे निरसन. रागातच सर्च वॉरंट पाहत ते म्हणाले. पण साहेब, सामान अस्ताव्यस्त करू नका. सावंतांनी ससाने आणि पाटीलला झडती घ्यायला सांगितले व स्वतः आत गेले. पण झडतीतून काहीच निष्पन्न झाले नाही. सहकार्याबद्दल धन्यवाद, असं म्हणून ते निघून गेले. तिथून ते सरपंचांच्या घरी आले. सरपंच त्यांचीच वाट पाहत होते. या साहेब, मी तुमचीच वाट पाहत होतो. साहेब, सॉरी, पण तुमच्या बंगल्याची झडती घ्यायची होती. तसं सर्च वॉरंट आहे. अहो, त्यात सॉरी आणि वॉरंटची काय गरज? तुम्ही घेऊ शकता. तुम्ही आमच्याबरोबर चला, तुमच्या समक्षच झडती घेतो. ठीक आहे, असं म्हणून त्यांना आत घेऊन गेले. बंगल्यातल्या सर्व खोल्या पाहण्यास सुरुवात केली. एका खोलीत ते गेले असता त्यांना एक चुरगळलेले पेपर आणि मोठी प्लास्टिकची पिशवी सापडली होती. ते पाहून सरपंच म्हणाले. साहेब, 4 दिवस झालेत. 50 इंचची LED आणली आहे, त्याची पिशवी आहे. सरपंच म्हणाले. सावंत साहेब हॉलमध्ये आले. त्यांनी 50 इंची LED कडे पाहिलं आणि ते सर्वजण बाहेर आले. त्यातूनही काहीच निष्पन्न झाले नाही. धन्यवाद सरपंच साहेब, तुम्हाला त्रास दिला. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला सहकार्य करणं माझं कर्तव्यच आहे. सरपंच हसत म्हणाले. ते तिघेजण पोलीस स्टेशनला आले. तेव्हा एक कॉन्स्टेबल कॉल रेकॉर्ड घेऊन आत आला व सावंत साहेबांना दिले. त्यांनी ससाने आणि पाटीलला बोलवायला सांगितले. ससाने आणि पाटील आत आले. सावंत साहेब दोघांच्या कॉल रेकॉर्डमधून काही नंबर टिक करत होते. ससाने, तू गुलाबरावाच्या लिस्टमधले हे नंबर घे.
आणि कोणाचे आहेत ते फोन करून बघ. आणि पाटील, तू सरपंच साहेबांच्या लिस्टमधले हे नंबर घे. दोघांनी फोन लावून बघितलं. साहेब, गुलाबरावांच्या लिस्टमधले हे नंबर त्यांच्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे आहेत, ससाने म्हणाला. आणि साहेब, सरपंचांच्या लिस्टमधले नंबर हे सुद्धा काही मित्रांचे व नातेवाईकांचे आहेत, पण यातला एक नंबर बंद येतोय. ठीक आहे, मला अर्जंट त्या नंबरचे लास्ट लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड पाहिजेत. तो फोन कोणाच्या नावावर आहे तेही बघा. हो साहेब, मी कंपनीला कळवतो, असं म्हणून त्याने फोन केला. साहेब, अर्ध्या तासात फॅक्स करतो, असं ते म्हणाले. ठीक आहे. अर्ध्या तासाने पाटील आणि ससाने सोबत आत आला. साहेब, कॉल रेकॉर्ड आलेत. त्यात महिन्याभरात सरपंचांच्या फोनवर रोज 2 ते 3 वेळा कॉल केले आहेत आणि कमीत कमी 10 ते 15 मिनिट त्यांचं बोलणं होत होतं. त्याचं नाव अरुण बंजारा आहे आणि 8 दिवस झाले तो फोन बंद आहे व त्याचे लास्ट लोकेशन हरदासपूर दाखवलं जाते. मला संशय होताच. 8 दिवस म्हणजे पुजाराचा खून आणि चोरी झाली होती त्या दिवसापासूनच ना? हो साहेब. मग सरपंचाला उचलायचं का? नाही पाटील, जर त्याला उचललं तर अख्खं गाव आणि कार्यकर्ते भडकून उठतील. मग साहेब, आता काय करायचं? मी फोन करून त्याला इथेच बोलावून घेतो, असं म्हणून त्यांनी सरपंचांना फोन केला. मांढरे साहेब, नमस्कार. मी इन्स्पेक्टर सावंत बोलतोय. हा बोला साहेब, समोरून सरपंच म्हणाले. अजून एक चौकशी करायची होती. त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. फोनवर बोलण्यासारखे नाहीये. ठीक आहे, येतो मी. 15 ते 20 मिनिटात सरपंच आत आले. त्यांच्या मागोमाग पाटील आणि ससाने पण आत आले. या मांढरे साहेब, तुमचीच वाट पाहत होतो. थंड घेणार की गरम? नाही साहेब, त्याची काही गरज नाहीये. मला मीटिंगला जायचंय. ठीक आहे. अरुण बंजारा नावाच्या माणसाला ओळखता का तुम्ही? सावंत साहेब असं म्हणताच मांढरेच्या चेहऱ्यात बदल झाला. तो सावंत साहेबांनी टिपून घेतला. अरुण बंजारा? हा कोण आहे? सरपंच म्हणाले. तुम्ही ओळखत नाही त्याला? नाही, पण तुमच्या तर तो कॉन्टॅक्टमध्ये होता. सावंत त्यांच्या पुढ्यात कॉल रेकॉर्ड ठेवत म्हणाले. कसा आहे साहेब, मला दिवसातून शेकडो फोन येतात. त्यात आला असेल याचाही. पण दिवसातून 2 ते 3 वेळा येत होता फोन आणि तुमचं 10-15 मिनिट बोलणे होत होतं. हा साहेब, आठवलं. अरुण बंजारा कोण आहे तो? त्याला आमच्या गावात जमीन विकत घ्यायची होती. मग घेतली का त्याने जमीन? नाही, गावातले कोणी जमीन विकायला तयार नव्हते असं त्याला सांगितलं. तरी तो मला फोन करायचा. कुठे राहायचा तो? काही माहिती नाही. त्याने तसं काही सांगितलं नाही. ठीक आहे. आम्हाला तो अरुण बंजारा म्हणजेच रमेश जडते असल्याचा संशय होता, म्हणून आम्ही त्याला शोधून काढलं. सावंत खोटच म्हणाले. कुठे मिळाला तो? सरपंच कपाळावरचा घाम पुसत म्हणाले. तुमच्या आउट हाऊसमध्ये. माझ्या आउट हाऊसमध्ये? कसं शक्य आहे? शक्य झाले. तुम्ही नसताना आम्ही आउट हाऊसमध्ये गेलो होतो. त्यावेळी ती दोघंही नवरा बायको मूर्ती व दागिन्यासकट सापडले. पण ते कसं शक्य आहे? का शक्य नाही? ते आउट हाऊसमध्ये भेटू शकत नाही. अहो, पण सरपंच साहेब, आम्हाला ते आउट हाऊसमध्येच सापडलेत. पण ते तर आउट हाऊसमध्ये नसून गोडाऊनमध्ये. आणि सरपंच एकदमच बोलता बोलता थांबले. आपण काय बोललो याची त्यांना जाणीव झाली आणि ते मान खाली घालून बसले. गोडाऊनचं काय ते नंतर बघू. आता तुम्ही आम्हाला सर्व सांगा. तुमच्या विरुद्ध सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. मला माझ्या वकिलांशी बोलावं लागेल. जरूर बोला, पण आता नाही. पण मी त्यांच्या सल्ल्याशिवाय काहीच बोलू शकणार नाही. मांढरे पळवाट शोधत होता. सरपंच साहेब,
सल्ला आपण गुन्हा करण्याच्या आधी घ्यायचा असतो, गुन्हा उघडकीस आल्यावर नाही घ्यायचा. तुम्ही आता प्लॅन कसा रचला ते सांगा. सरपंच काहीच न बोलता शांत बसले. काळजी करू नका, तुमच्या गोडाऊनवर कॉन्स्टेबल पाठवले आहेत, ते त्या दोघांना घेऊन येतीलच. सरपंच साहेब, तुम्ही मान्यवर व्यक्ती आहात म्हणून आम्ही घरी येऊन अटक केली नाही आणि माझ्यावर राजकीय दबाव आणण्याचा विचारही करू नका. मी कोणालाही घाबरत नाही. सावंत साहेब सिगारेट शिलगावत म्हणाले. आता आपली डाळ काही शिजणार नाही हे सरपंचांनी ओळखलं आणि म्हणाले, मी सांगायला तयार आहे. आणि त्यांनी हकीकत सांगायला सुरुवात केली. दिल्लीला परमार नावाचा एक माणूस आहे, त्याने मला फोन केला होता आणि मंदिराची मूर्ती त्याला पाहिजे होती, पण मी त्याला नकार दिला. त्यासाठी तो करोडो रुपये देणार होता, म्हणून मग मीही तयार झालो. त्यासाठी त्याने अरुण बंजारा आणि सानिका बंजारा यांना माझ्याकडे पाठवलं. मग मी मुद्दामून त्यांना गुलाबरावाकडे पाठवलं. यदा कदाचित त्या दोघांचाही पत्ता लागला तर गुलाबरावाने पाठवलं असंच होईल. ते 1 महिना राहून मंदिराची पूर्ण पाहणी आणि माहिती काढणार होते आणि ते दोघेही ती मूर्ती चोरणार होते. मी विचार केला, हे पाप माझ्या हातून तर होत नाहीये ना. मग त्यांना मदत करून करोडो रुपये माझ्या अकाउंटमध्ये जमा होणार होते. अरुणला ती मूर्ती जागेपासून कशी काढायची याचे चांगलेच ज्ञान होते. त्याने ती मूर्ती काढली आणि घाईघाईत घेऊन जाताना घंटेला लागली. त्या आवाजाने पुजारी उठले व बाहेर आले आणि त्यांना मूर्ती घेऊन जाताना पाहून ते त्यांच्या जवळ आले. तो ओरडू नये म्हणून त्याच्यावर चॉपरने वार केले आणि मला फोन करून काम फत्ते झाल्याचे सांगितले व माझ्या गोडाऊनमध्ये लपून बसले आणि हे प्रकरण शांत होईपर्यंत ती मूर्ती बाहेर काढू शकत नव्हतो. सरपंच साहेब, संबंध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असला तरी तो गुन्हाच असतो. ससाने त्यांच्या जबानीवर सही घेऊन टाक. दिल्लीच्या परमारला त्या दोघांनाही ताब्यात घ्यायला टीम पाठवून दिली. ससाने सरपंचाला घेऊन गेला. साहेब, तुम्ही एका दिवसात केस सॉल्व्ह केली, पण सरपंचांवर तुम्हाला कसा संशय आला? त्यांच्या बंगल्याची झडती घेताना एक मोठी पिशवी आणि चुरगळलेले पेपर पडले होते. तेव्हा सरपंच म्हणाले की ते LED टीव्हीचे आहेत. बाहेर आल्यावर मी टीव्हीकडे पाहिले तर टीव्ही 4 दिवसांपूर्वीच आल्यासारखा वाटत नव्हता, कारण त्यावर असणारे स्टिकर कोणी एवढ्या लवकर काढत नाही. एक कुतूहल म्हणून ठेवलेले असतात आणि दुसरं असं की त्या प्लास्टिकच्या पिशवीवर असलेले प्रिंटिंग हे महाराष्ट्राचे वाटत नव्हते, बाहेरच्या राज्यातले वाटत होते. यावरूनच माझा संशय आणखीनच बळावला. सावंत सिगारेट विझवत म्हणाले, ग्रेट साहेब, आय सल्यूट यू. पाटील कडकडीत सल्यूट ठोकत म्हणाला,